तू पुण्याचा आहेस, तुला अभिमान आहे पुण्याचा. हा, दुराभिमान नाहीये, हा अभिमान आहे. अलीकडे काय रे, अभिमान, याला दुराभिमानच होतो. म्हणजे तो ओके, म्हणजे सगळ्यांना असंच वाटतं दुसऱ्याचा तिरस्कार म्हणजे माझ्या शहराचा अभिमान, असं नाहीये. तितकंच मुंबई पण आवडतं, तितकंच कोल्हापूर आवडतं. बरं, पण मी पुण्याचा आहेच ना, त्यामुळे पुण्याबद्दल मला ममत्व आहे. ओके ओके. पण एक आपण टेलिव्हिजन बघताना काय ते छाप झालेली आहे ना, पण टी अरे करतात ना, ते टेलिव्हिजनच्या लोकांची आयडिया आहे. मग याच्याविषयी तुला कधी काही असं हे नाही वाटलं? मला कधी असं वाटलं नाही, कारण एकतर मला कोणाशी भांडायचं नाही, दुसरी गोष्ट मला खरंच पुणे आवडतं. तितकीच महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यांनी कधी मला कामं मिळतील किंवा नाही मिळतील याची मला भीती कधी वाटली नाही, की अरे हा पुण्याचा आहे, हा मुंबईचा आहे, ह्याला इकडे. मी त्या वादात कधीही पडत नाही. वैयक्तिक मला काम करायचं आहे. मला जर बरं काम येत असेल तर लोक मला विचारतील, मला बरं काम येत नसेल तर लोक मला विचारणार नाहीत. आणि म्हणून माझं आग्रही मत नाही आहे. मी एखाद्या शहरावर माझं प्रेम आहे याचा अर्थ माझं इतर शहरांवर नाही असं नाही. प्रत्येकाची एक जगण्याची उत्तम शैली आहे, प्रत्येकाचा एक स्पीड आहे, एक लय आहे प्रत्येक शहराची. आणि आपण वेगवेगळी गाणी ऐकतो ना, वेगवेगळी गाणी आवडतात. तसंच आहे हे. कधी तुला कधी ते आवडतं, कधी हे आवडतं. पण आतलं म्हणशील तर मला पुण्याची लय आवडते. किंवा जेव्हा आम्ही होतो तेव्हाची. आता पुणेही खूप फास्ट झालंय. पण काय म्हणजे फेवरेट हँगआउट प्लेसेस पुण्यामध्ये? अरे खूप. वेळ वाया घालवणं इतका आनंद मला कशातच झालेला नाही आतापर्यंत. ओके, म्हणजे वेळ वाया घालवावाच, म्हणजे वेळ नाही तर कशासाठी असतो वेळ. पण त्याच चर्चांमधनं पण मी तुला अजूनही सांगतो, म्हणजे ही गंमत म्हणून सोडून दे, मी कधीही कट्ट्यावरचा माणूस झालो नाही. कधीच मी कुठल्याच कट्ट्यावर कायम नव्हतो. थोडे दिवस असलो तरी मला स्वच्छ असं वाटतं की कट्टे माणसाला निष्क्रिय बनवतात, निष्प्रभ बनवतात. तुम्हाला तिथे जायची एकदा सवय लागली की तुम्हाला कामाचा कंटाळा यायला सुरुवात होते. आणि ते मला कधी करायचं नव्हतं. मी इथून उठून दरवेळेला 2 तासासाठी का होईना, पण मुंबईला ऑडिशन आहे तर मी उठायचो, बसमध्ये बसायचो आणि मुंबईला जायचो. अर्ध्या वाटेत न कळणारे नाही कॅन्सल झाले तर उतरून परत यायचो. पण मी तो कंटाळा कधी केला नाही. जाऊ दे ना आता कुठे जा, तर हे मी कधी केलं नाही. मला माहिती होतं की मुंबईमध्ये काम आहे, तर नाहीतर पुण्यामधल्याच कामाची सवय मला झाली असती. पण पुण्यामधलं काम दुर्दैवाने मला असं वाटतं की आज खूप चांगलं काम चाललंय, पण एक लीडबॅक ॲटिट्यूड होता तेव्हा, आणि जो मला तरी जाणवायचा. ठीक आहे रे, करू होईल रे आरामात. आणि दुसरा मुद्दा होता तो म्हणजे आपल्याला सगळं येतं, हा ॲटिट्यूड जो मला कधी हे वाटत नव्हता, प्रिय नव्हता, की मलाच सगळं येतं तर नाही. माझ्या आजूबाजूला तेव्हाचे लोक होती किंवा जे होते नाटकवाले, ते सगळे इतके छान होते, खरं तर चांगले होते, पण आळशी होते. आणि त्यामुळे त्यातल्या बऱ्याच जणांनी मग आम्हाला तिकडे जायचंच नव्हतं या नावाखाली अनसक्सेसफुल करिअरला एक उजीरवाणं नाव दिलं. अच्छा. पण असं नाही आहे. जेव्हा जेव्हा वेळ आली होती तेव्हा मला असं वाटत होतं की नाही, आपल्याला इथे बसून चालणार नाही, हा आळस करून चालणार नाही, तेव्हा जायलाच पाहिजे. त्यामुळे माझ्या हँगआउट प्लेसेस अशा फार काही नव्हत्या. आमचं बालगंधर्वच्या मागे कॅफेटेरिया होतो त्यावेळेला, तिथे कधीतरी सकाळी असायचो. त्याच्यात समोर एक शिवम नावाचं हॉटेल आहे, तिथे सगळे कधीतरी जमायचो. पण तेही मी काही काळानंतर पूर्ण बंद केलं. मुंबईमध्येही मी तेच केलं. जेव्हा असं वाटायला लागलं की आपल्याला कट्ट्यांची सवय व्हायला लागली आहे, त्या क्षणाला मी तिथे थांबवलं. तिथे माणसं नाही थांबवली, जाणं कट्टे थांबवले. आणि अर्थातच तू जागा म्हणशील तर हो, वैशाली मला त्या वेळात आवडायचंच, प्रश्नच नाही. वैशाली हे माझं गुडलक. त्याच्यानंतर आमचे काही मित्र त्या गरवारे समोर एक कॅफे आहे, पॅराडाईज, तिथे बसलेले असायचे. तिथे कधी कधी जायचो. पण मला असं कधी फार इथे जाऊन आज संध्याकाळी इथे जायलाच पाहिजे किंवा असं काही काळ असेल, पण फार काळ नाही रमलं त्याच्यात.